नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इम्युनिटी बद्दल. इम्युनिटी असते ती खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते कुठल्याही रोगामध्ये, कुठल्याही डिसीजमध्ये, कुठल्याही डिसऑर्डरमध्ये. इम्युनिटी म्हणजेच काय की आपली बॉडीचा एक डिफेन्स मेकॅनिझम असतो. म्हणजेच काय, जर कुठला रोग झाला किंवा कुठलाही व्हायरस आला बॉडीमध्ये किंवा कुठलाही फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये एंटर झालं तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला एक नॅचरल इम्युनिटी असते. तर ती इम्युनिटी काय करते, जे पण बाहेरून आलेलं जे कंपाऊंड असतं किंवा पार्टिकल असतं त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम आपली इम्युनिटी करत असते. तिला आपण नॅचरल इम्युनिटी म्हणतो. परंतु त्या व्यतिरिक्त जर आपल्याला आपली इम्युनिटी वाढवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, ज्यामुळे आपली इम्युनिटी काय होईल, वाढेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की इम्युनिटी जी आहे ती कशामुळे कमजोर होऊ शकते. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे की इम्युनिटी ही कमजोर कशामुळे होते. तर तुम्ही व्यायाम करत नसाल तर प्रॉपरली, तर यामुळे सुद्धा काय होते, तुमची इम्युनिटी पॉवर कमी होते. जर तुम्ही फूडमध्ये म्हणजे तुमच्या डाएटमध्ये जर हे अनहेल्दी फूड खात असाल, जास्तीत जास्त जंक फूडचा वापर करत असाल तर याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या इम्युनिटीवरती खूप जास्त होतो. त्यानंतर जर तुम्ही दारूचं सेवन करत असाल, म्हणजे दारू पित असाल, जास्त हेवी तुम्ही ड्रिंकिंग करत असाल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या इम्युनिटीवर खूप जास्त होतो. म्हणून दारू पिणे नेहमीच टाळावे. त्यानंतर महत्वाचं रिझन आहे मित्रांनो इम्युनिटी कमी होण्याचं की झोप प्रॉपर न घेणं. दिवसामध्ये आपण 7 ते 8 तास नक्कीच झोप घ्यायला पाहिजे. यामुळे आपली बॉडी रिलॅक्स होते आणि याचा इम्पॅक्ट आपल्या इम्युनिटीवर होत नाही. तुम्ही प्रॉपर झोप घेत नसाल तर त्याचा इम्पॅक्ट इम्युनिटीवर होतो आणि तुमची इम्युनिटी काय होते, ढासाळते. त्यानंतर आहे वजन वाढणे. जर तुमचं जास्त वजन वाढत असेल आणि तुम्ही जास्त फॅटी असाल तर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या इम्युनिटीवर खूप जास्त होतो. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवायच्या असतात. तर हे झाले सर्व वेगवेगळे कारण ज्यामुळे काय होते, आपली इम्युनिटी कमजोर होते. परंतु नेक्स्ट मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची इम्युनिटी जर ढासळली असेल, इम्युनिटी जर कमी झाली असेल तर तुम्ही ती कशी वाढवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमची इम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये, तुमच्या लंचमध्ये व्हिटॅमिन सी युक्त जे फळे आहेत त्याचा समावेश करू शकता. त्यामध्ये असते मोसंबी असेल, लिंबू असेल किंवा मग संत्रा असेल किंवा मग आवळा असेल, या गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या लंचमध्ये नक्कीच करू शकता. नेक्स्ट आहे प्रोटीनयुक्त डाएट. प्रोटीनयुक्त डाएट म्हणजेच काय, असे प्रोटीनयुक्त डाएट तुम्हाला घ्यायचं म्हणजे असं डाएट की ज्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असेल. जसं तुम्ही एग असेल, एग मध्ये पण प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असेल. नंतर पनीर आहे, पनीरमध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं. तर अशा वेगळ्या प्रोटीनयुक्त डाएटचा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच उपयोग करू शकता, ज्यामुळे तुमची काय होईल, इम्युनिटी वाढू शकते. तर इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रुटचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये बदाम आहे, काजू आहे. तर हे सर्व तुम्ही काय करू शकता, इम्युनिटी वाढवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही काय करू शकता, समावेश करू शकता. तर मित्रांनो, हे होतं इम्युनिटी बद्दल. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की इम्युनिटी कशामुळे कमी होते, कमजोर होते. आणि इम्युनिटी जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या डाएटमध्ये कशा गोष्टींचा समावेश करायला पाहिजे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहील. थँक्यू सो मच मित्रांनो.